मी साफसफाई करत असताना नदीपात्रात वाकलो आणि एक गाठोडं होतं लाल कापडामध्ये, ते उचलून मी वर फेकलं. तर वर फेकल्यावरती त्याची गाठ सैल झाली आणि त्यातून एक शव बाहेर आलं. नंतर ते होतं कुत्र्याचं, म्हणजे मृत कुत्र्याच्या पिल्लूचं ते शव होतं. फोटो, हार, तुरे इथंपर्यंत ठीक होतं, परंतु ज्या कृष्णा नदीचं पाणी पितो त्या नदीपात्रामध्ये मृत कुत्र्याच्या पिल्लूचं शव टाकावं इथंपर्यंत जर मानसिकता पोहोचली असेल तर काहीतरी याच्यावर केलं पाहिजे. नमस्ते, मी सूरज पाटील तुमचं अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत राकेश दड्डनवार, जे की निर्धार फाउंडेशन सांगली येथील फाउंडर आहेत आणि अध्यक्ष देखील आहेत. त्यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. त्यांनी लास्ट इयरपासून एक मोहीम चालू केली ती जय तू कृष्णे म्हणून, आणि त्या मोहिमेअंतर्गत त्यांनी 1 जून 2025 रोजी एक मोठा मोर्चा काढलेला. त्यामध्ये बरेच प्रशासक मंडळी पण होते, सांगलीकरांचा पण त्यामध्ये भरपूर प्रतिसाद चांगला होता. आणि त्यांच्या ह्या मोहिमेबद्दल आपण थोडंसं त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. तर स्वागत करूया सरांचं. नमस्ते सर. नमस्कार. सर, आपल्या प्रेक्षकांना हे जाणून घ्यायचं आहे की आपल्या जय तू कृष्णे जे आपण मोहीम सुरू केली त्याचं मेन उद्दिष्ट काय आहे? आज आपण सांगली शहरामध्ये राहतोय. आपण अगदी महाबळेश्वरपासून ते पुढं ही सगळे जो कृष्णाकाठ आहे, जो समृद्ध आहे तो या कृष्णा नदीमुळं. या कृष्णा नदीचं पाणी पिऊन आपण आज वाढलोय. आणि ही जी काही शेतकऱ्यांची असू दे, औद्योगिक जी भरारी असू दे, हे सर्व काही ही कृष्णा नदीमुळे झालेलं आहे. परंतु आज आपण विकासाच्या मागं जाताना प्रगतीच्या ओघामध्ये कृष्णा नदीला दुर्लक्ष करालो किंवा कृष्णा नदीच्या जीवावर उठलो आहे. परंतु आज सांगली शहराचं शेरी नाल्याचं पाणी त्याच्यामध्ये सोडणं असू दे किंवा गावांमधील सांडपाणी त्याच्यामध्ये सोडणं असू दे, जे काय औद्योगिक कारखाने आहेत त्यांचं पाणी सोडणं असू दे, ह्याच्या पलीकडे जाऊन एक जे काय आपण जे एक कृष्णामाईचे जे सुपुत्र म्हणतोय आपण यांना, हे सर्वजण की जे कृष्णाकाठ हे जसे काही यांना अधिकार मिळाला आहे हे कृष्णाकाठाला दूषित करण्याचा किंवा कृष्णा नदीला नाल्यामध्ये रूपांतरित करण्याचा, हे चित्र जे दिसायला लागलं आहे. जशी मुंबईची मिठी नदी आहे, पुण्याला मुळा मोठा नदी आहे, कोल्हापूरची पंचगंगा नदी आहेत, ह्या पूर्णपणे प्रदूषणच्या विळख्यात अडकलेल्या आहेत. ह्याच्या मागोमाग कुठंतरी कृष्णा नदीचं रूपांतर नाल्यामध्ये व्हायचं हे दृश्य हे आम्हाला कुठंतरी दिसायला लागलं. त्यामुळे वेळीच आपण सावध झालो पाहिजे आणि सांगलीकरांना, कृष्णाकाठच्या लोकांना जागं केलं पाहिजे. म्हणून कृष्णा नदीला वाचवण्यासाठी, प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि पूर्वीसारखं तिला निर्मळ करण्यासाठी म्हणून ही जय तू कृष्णे अभियानाची सुरुवात करावं असं वाटलं आणि ह्याची आम्ही सुरुवात मागच्या 1 जूनला केली. आणि ह्या अभियानाची सुरुवात तुम्ही जसं 1 जूनला केली म्हणाला, पण ह्याची संकल्पना तुमच्या डोक्यात कशी काय आली? गेले 10 वर्ष झाले, 2016पासून आपण स्वच्छतेमध्ये काम करतोय. त्यामध्ये कृष्णा नदीची स्वच्छता एक महत्त्वाचा भाग आहे. मागील वर्षी आम्ही स्वच्छता मोहीम करत असताना कृष्णा काठावरती मी साफसफाई करत असताना नदीपात्रात वाकलो आणि एक गाठोडं होतं लाल कापडामध्ये, ते उचलून मी वर फेकलं. तर वर फेकल्यावरती त्याची गाठ सैल झाली आणि त्यातून एक शव बाहेर आलं. नंतर ते होतं कुत्र्याचं, म्हणजे मृत कुत्र्याच्या पिल्लूचं ते शव होतं. ते बघून अंगावरती हे वाटलं आणि एक मनाला खेद वाटली की लोकांची इथंपर्यंत मजल गेलेली आहे की फोटो, हार, तुरे इथंपर्यंत ठीक होतं, परंतु ज्या कृष्णा नदीचं पाणी पितो त्या नदीपात्रामध्ये मृत कुत्र्याच्या पिल्लूचं शव टाकावं इथंपर्यंत जर मानसिकता पोचली असेल तर काहीतरी याच्यावर केलं पाहिजे. म्हणून ह्या एका प्रसंगातून ह्या जय तू कृष्णे अभियानाचा जन्म झाला आणि आम्ही बसून ठरवलं की बाबा ह्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे? एक व्यापक चळवळ उभी केली पाहिजे. मग त्या चळवळीचं नाव काय? जय तू कृष्णे, म्हणजे कृष्णा नदी ही अमर झाली पाहिजे. म्हणून ह्या अभियानाचा आम्ही संकल्प केला आणि 1 जूनला ह्या अभियानाची सुरुवात केली. आता तुम्ही जसं 1 जूनपासून ह्या अभियानाची सुरुवात केलं आहे, मग सांगलीकरांकडून किंवा नगरपालिकेकडून, महानगरपालिकेकडून किंवा अधिकाऱ्यांकडून कसा रिस्पॉन्स मिळतो आहे तुम्हाला? की आज ज्यावेळी आम्ही ही मोहीम झाली, आम्ही तमाम सांगलीकरांना एक आव्हान केलं होतं की जे लोक कृष्णा नदीचं पाणी पितात त्या सर्वांनी आपल्या माईला, आपण कृष्णा नदीला माई म्हणतो, त्या माईला वाचवण्यासाठी सहभागी व्हावं. आणि ह्या अभियानाला सांगलीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. जवळपास 1 जून रोजी
एक तब्बल 2000 सांगलीकर कृष्णाकाठावर जमले आणि त्यावेळी आम्ही स्वच्छतेची शपथ घेतली. आणि त्यावेळी काही प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यावेळचे तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब देखील या अभियानात सहभागी झाले होते. त्यावेळी आम्ही प्रशासनाला निवेदन दिलं होतं. त्यामध्ये जिल्हा प्रशासनाला एक निवेदन दिलं होतं, तसंच महापालिकेला देखील एक निवेदन होतं. ह्या निवेदनामध्ये आपलं जे सांगली शहराचं नाल्याचं पाणी नदीमध्ये डायरेक्ट मिसळतं, त्याचं शुद्धीकरण होऊन ते नदीपात्रात सोडलं जावं ही प्रमुख मागणी होती. ह्याबरोबर काही बेसिक मागण्या होत्या. त्यातून पहिली मागणी होती की पुलावरून लोक निर्माल्य आणि कचरा टाकतात तर त्याला जाळी बसवण्यात यावी. दुसरी मागणी होती की नदी काठावरती महापुरानंतरनं कोणतंही निर्माल्य कुंड नाही, विसर्जन कुंड नाही, कचरा पेटी नाही त्या ठिकाणी. आणि पुरानंतर जे विद्युत पोल वाहून गेले ते आज तागायत बसवले नाहीत. पूर्णपणे कृष्णाकाठावरती 1-2 पोल आहेत, नाहीतर सगळा घाट हा रात्री अंधारमय असतो. रात्री अपरात्री त्या ठिकाणी नशेखोरांचा अड्डा बनलेला आहे, ते विद्युत रोषणाई त्या ठिकाणी व्हावी. असे बरेच आम्ही त्या ठिकाणी मागणी केली. त्याच्यामध्ये त्यापुढे जाऊन आणखी होते की कायमस्वरूपी सफाई कर्मचारी तिथे नेमले जावेत, जेणेकरून त्यांच्याकडून ती स्वच्छता मोहीम अबाधित राहिली जाईल. अशा आम्ही बऱ्याच मागणींचं निवेदन तिथील तत्कालीन आयुक्त गांधी साहेबांना देखील दिलं होतं. त्याच्यावरती त्यांनी रिमार्क मारला, पुढं ढकललं. पण आज 1 वर्ष झालेलं आहे, याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही आहे. त्यामुळे एक सांगलीकर म्हणून, एक कृष्णामाईचा सुपुत्र म्हणून मला महापालिकेबद्दल एक तीव्र नाराजी आहे. आणि आत्ता नवीन आलेल्या आयुक्तांनी तरी ह्या प्रश्नांकडे लक्ष देऊन हे सोडवावेत, असं मला एक कृष्णामाईचा सुपुत्र म्हणून त्यांच्याकडे विनंती आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही वर्षभर झालं ज्या काय जिल्हा पातळीवर जे काय मोहीम राबवत आहे किंवा वेगवेगळे अधिवेशन करताय, मग त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? किंवा महाराष्ट्र शासनाकडून ह्याला काय तुम्हाला प्रतिसाद मिळाला होता का? त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? पहिलं मी जिल्हा पातळीवरची गोष्ट सांगतो की त्या आपल्या कृष्णामाई स्वच्छता रॅलीला तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब आले होते. त्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. रॅली झाल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी दालनामध्ये मीटिंग बोलवली होती. त्यामध्ये बऱ्याच विषयांवरती चर्चा झाली. त्यांनी पहिला मुद्दा घेतला की आपण कृष्णाकाठ हा रोषणाई करू, म्हणजे जे काही विद्युत पोल आहेत ते बसवू. आणि त्यासाठी त्यांनी महापालिकेच्या आयुक्तांना फोन करून सांगितलं की त्यावेळेच्या तत्कालीन आयुक्तांना की तुम्ही याचं इस्टिमेट बनवा आणि हे माझ्याकडे पाठवून द्या, मी DPDCमधून ह्यासाठी फंड मंजूर करतो. परंतु 1 वर्ष झालं, माझ्या माहितीनुसार तो प्रस्ताव अजूनही जिल्हा प्रशासनाकडे गेला नाही. आणि हे जिल्हा पातळीवरती आम्ही बऱ्याच वेळा त्यांच्याशी चर्चा केल्या. आणि परंतु कसं आहे की जिल्हा पातळीवरती जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका प्रशासन व प्रदूषण महामंडळ व पाटबंधारे विभाग यांचा समन्वय झाला पाहिजे. हे 4 डिपार्टमेंट आहेत, यांचा एकमेकांशी समन्वय झाल्याशिवाय ही पुढं होऊ शकत नाही जिल्हा पातळीवर. आता तुम्ही म्हणालात की राज्य पातळीवरती काय, तर आम्ही जिल्हा पातळीनंतर आम्ही मुख्यमंत्र्यांचे सचिव आहेत, जे उपसचिव आहेत, त्यांना आम्ही भेटलो आणि त्यांना भेटून निवेदन सादर केलं. त्यांनी त्याच्यावरती चांगला प्रतिसाद आम्हाला दिला आणि त्या संबंधित विभागाकडं आणि आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे त्यांनी ते पत्र फॉरवर्ड केलं. आणि त्यानंतरनं आम्ही तिथंच न थांबता जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे, यांची देखील आम्ही त्यांच्या दालनामध्ये जाऊन भेट घेतली. त्यांना हे सर्व रॅलीबद्दल आम्ही सांगितलं, हे आम्ही गेले कित्येक वर्षापासून कृष्णाकाठावरती काम करतोय ते सांगितलं. ते बघून त्यांना आनंद वाटला. त्यांनी आमच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. आणि त्यानंतरनं त्या पत्रावरती, निवेदनावरती त्यांनी स्वतःची स्वाक्षरी देऊन ते राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत जे जलसंपदा विभागाचे, त्यांना त्यांनी कारवाईसाठी पत्र त्यांनी पाठवलं. आणि जे मुख्यमंत्र्यांकडून खूप चांगला सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळाला. आणि त्यानंतरनं आम्ही जे राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत, मंत्रालयात बसतात, त्यांना आम्ही त्यांच्या दालनामध्ये भेट घेतली. त्यांनी जे चीफ इंजिनियर आहेत ह्या विभागाचे काठपल्लीवर साहेब, त्यांच्याशी आमची चर्चा झाली. त्याच्यावर प्रशासकीय पातळीवरती काय अडचणी आहेत, काय आहेत, मग त्याच्यावरती आमची चर्चा झाली. महाबळेश्वरला उद्गमापासून ते महाराष्ट्रातून बाहेर पडेपर्यंत एक सर्वे करण्याचा निर्देश त्यांनी दिला आहे. इथंपर्यंतचा एक राज्य पातळीवरचा पाठपुरावा आमचा आलेला आहे. आता पुढच्या काळात ह्या अधिक आम्हाला मुंबई वारी करून परत मुख्यमंत्री असतील
जलसंपदा विभागाचे सचिव असतील, त्यांचे इंजिनियर असतील, यांच्याशी आम्हाला परत वारंवार हे समन्वय साधावा लागणार आहे आणि पाठपुरावा करत राहावा लागणार आहे. आता जसं तुम्ही म्हणाला की तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटला, सचिवांना भेटला, मग त्यावेळेला त्यांनी तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली आणि म्हणजे त्यांनी आदेश देखील काढले. पण हे कागदपत्र रंगवण्यापुरतं ठीक आहे, पण ह्याच्या पुढं काय ग्राउंड लेवलला काय काम झालं की नाही अजून? कारण की 1 वर्ष झालं तुम्ही हे पाठपुरावा घेताय, मग एका वर्षात काहीतरी थोडंफार व्हायला पाहिजे होतं. मग त्याबद्दल काय सांगताय? मुळात सांगायचं म्हटलं तर हा फक्त एका वर्षातला विषय नाही आहे, की गेले अनेक दशकं, म्हणजे माझ्या माहितीनुसार एक 40 वर्ष झालं हा कृष्णा नदीचा म्हणजे शेरी नाल्याचा विषय हा आहेच, पेंडिंगच आहे. पेंडिंग आहे. मग अनेक लोकप्रतिनिधी देखील, म्हणजे मी तर एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, ह्याच्या पलीकडे जाऊन कित्येक आमदारांनी खासदारांनी देखील ह्याच्यासाठी जनतेला, सांगलीकरांना आश्वस्त केलेलं आहे. परंतु आपण आपल्याकडून प्रयत्न करत आहे. आपण 1 वर्ष झालं प्रयत्न करतोय आणि एका वर्षामध्ये आपण की राज्याचे मुख्यमंत्री असतील, सचिव असतील, त्याचे चीफ इंजिनियर असतील, यांच्यापर्यंत पोचलो आणि त्यांच्याकडून त्या मागण्यांवरती आपण मोहर उमटून घेतलेली आहे. आता साहजिक आहे, मोठा प्रश्न आहे, त्यामुळं साहजिक थोडा कालावधी हा लागणार. पण मला विश्वास आहे की निश्चितच येणाऱ्या काळांमध्ये ह्याच्यामध्ये काहीतरी सकारात्मक बदल घडतील प्रशासनाकडून. बरं, ठीक आहे. म्हणजे अजून ग्राउंड लेवलला काही काम सुरू झालेलं नाही आहे ह्याचा अर्थ झाला. ठीक आहे. मग आता जिल्हा पातळीवरती तुम्ही आत्ता काम करत आहेत, म्हणजे तुम्ही पंढरपूरला पण जाऊन काम केलं आहे, तुम्ही तासगावला पण परवा दिवशी जाऊन काम केलं. मग तुम्ही आणखीन असे काय उपक्रम राबवताय की हे जयतु कृष्ण ह्या अभियानाला किंवा मोहिमेला आणखीन लोक कनेक्ट व्हावीत, आणखीन लोक आपल्या मदतीला यावीत, ह्यासाठी आणखीन तुम्ही काय उपक्रम राबवताय? हां, की जयतु कृष्ण अभियान म्हणजे काय मुळात मी सांगतो. जयतु कृष्ण अभियानाला 2 पार्ट आहेत, 2 बाजू आहेत. पहिली बाजू आहे की नागरिकांची, कारण कसं आहे की आज आपली लोकसंख्या किती आहे, लाखोंमध्ये आहे. आज सफाई कर्मचाऱ्यांची संख्या किंवा प्रशासनाची संख्या किती आहे, काही हजारांमध्ये आहे. त्यामुळं फक्त मतदान करणे म्हणजेच लोकशाहीचं कर्तव्य नाही, तर ह्या कृष्णा नदी स्वच्छता असू दे, शहराची स्वच्छता असू दे, ह्या मोहिमेमध्ये सहभाग घेणं देखील आपलं एक कर्तव्य आहे मतदानाबरोबरच. तर म्हणून आमचा पहिला अजेंडा होता की ह्या मोहिमांमध्ये नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे. त्यामुळं आम्ही गेले वर्षभर झालं सांगली कृष्णा काठ असू दे, मिरजचा काठ असू दे किंवा अन्य जे काही हरिपूर असू दे, औदुंबर असू दे, ह्या नदीकाठांवरती जाऊन स्वच्छता मोहिमा प्रत्यक्षात राबवणे नागरिकांना घेऊन, तसेच या कृष्णाकाठच्या लोकांमध्ये जनजागृती करणे, ह्याचं काम आम्हाला सुरू आहे. परंतु आता ह्याच्या पुढं जाऊन म्हणजे शाळांमध्ये कुठंतरी याचं प्रबोधन व्हावं म्हणून येणाऱ्या 15 जूनपासून आम्ही प्रत्येक शाळांमध्ये जाऊन कृष्णा नदीविषयी आम्ही जनजागृती कार्यक्रम राबवतोय. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग झाला की प्रशासन, लोकप्रतिनिधी, की ज्या काही मेजर गोष्टी आहेत, मोठ्या गोष्टी आहेत, त्यांच्यासाठी हे जिल्हा पातळीवर प्रशासनाकडून व राज्य सरकारकडून व केंद्र सरकारकडून एक मोठ्या निधीची आवश्यकता आहे आणि हे काम त्यांच्या माध्यमातून झालं पाहिजे. मग त्यामध्ये महत्त्वाचं विषय की जी काही नदीकाठची गावं असतील किंवा सांगलीसारखं मोठं शहर असेल, यामध्ये जे काही सांडपाणी जे डायरेक्ट प्रक्रिया न होता नदीपात्रात मिसळलं जातं, त्याच्यावरती STP प्लॅन्ट्स म्हणजे शुद्धीकरण प्लॅन्ट बसवले गेले पाहिजे. ह्यासाठी प्रशासनाकडून कारवाई होणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही वर्षभर पाठपुरावा करत आहोत आणि येणाऱ्या काळात आम्ही आपला पाठपुरावा राहीलच. बरोबर आहे. आता जसं तुम्ही म्हणाला की सांडपाणी भरपूर दूषित करत आहे, मग त्याबरोबर जे कारखाने वगैरे असतील त्यांचं पण जे केमिकल असलेलं पाणी जे असतंय ते पण कृष्णा नदीत मिसळलं जातं आहे. मग त्याबद्दल तुम्ही काही शासनाकडे मागणी केली आहेत का? आपल्या ज्या निवेदनामध्ये म्हणजे जिल्हा स्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत आपल्यामध्ये शेरी नाला हा पहिला मुद्दा आहे. दुसरा आहे की जे काही कारखाने आहेत आपल्यामध्ये, वेगवेगळे औद्योगिक कारखाने असतील, त्यांचं सांडपाण्यावरती देखील कारवाई म्हणजे त्यांच्यावरती एक निर्बंध बसावेत, त्यांनी नियमांचं पालन करावं. त्यासाठी प्रदूषण महामंडळ आहे, त्यांना योग्य ते त्यांनी काटेकोरपणे त्यांनी पालन करावं, ह्यासाठीही देखील निवेदनाचा उल्लेख आहे.
कसं आहे की हे निवेदन देताना अनेक तज्ज्ञ लोकांनी एकत्र बसून अनेकांचे म्हणणं ऐकून एक जवळजवळ 20-25 पॉईंट्सवरती आम्ही निवेदन सादर केलेलं आहे. त्यामध्ये सगळे A to Z सगळे मुद्दे किंवा प्रश्न कव्हर करायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आता सांगलीकरांना तर 1 जूनला परत 1 वर्ष होणार आहे, आपल्या 1 जून 2026ला जे जयतु कृष्णे मोहिमेला अभियानाला तुम्ही सुरुवात करून. तर आपल्या माध्यमा थ्रू तुम्हाला सांगलीकरांना काय सांगू इच्छित आहे किंवा काय त्यांना तुम्ही प्रोत्साहन द्याल की त्यांनी ह्या मोहिमेला जॉईन होतील किंवा अशी कामं करणार नाहीत? मी बरेच तुमचे व्हिडिओ बघितले, त्यामध्ये बरेच देवी देवतांचे फोटोज वगैरे किंवा जे फुलं वगैरे टाकतात ते सगळ्या गोष्टी, काचा वगैरे असतात ते सगळं टाकतात. मग त्यामुळं बरेच नुकसान होतं. माशांना, जे जलचर प्राणी आहेत त्यांना नुकसान होतं, प्लस आपण तेच पाणी पितोय त्यामुळं ते पण दूषित होतं भरपूर. मग तुम्हाला काय संदेश एक द्यायचा आहे का? की कसं ही कृष्णामाई आपली आहे. ह्या आईच्या या कृष्णामाईमुळं आपण जिवंत आहे. तर हिचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. आणि आपल्यासाठी नसेल तर आपली जी मुलं बाळ आहेत, आपली जी भवितव्य आहे, येणारी पिढी आहे, त्यांच्यासाठी ही नदी जिवंत राहिली पाहिजे. आज एक प्रसंग सांगायचा आहे मला, की आम्ही ज्यावेळी हरिपूर गावात गेलो तर शेतकऱ्यांनी सांगितलं की हा नदी पात्रामध्ये म्हशी देखील तोंड घालत नाहीत आणि असं पाणी आपण पितोय. बरोबर. जर आपण आपल्या आजी आजोबांकडून ऐकलो तर ते सहज नदीकाठी जायचे किंवा तुम्ही असाल तर आपण उंजळीनं पाणी प्यायचं. पण आज मला आपल्या माध्यमातून मला सांगायचं की कुणीही नदीपात्रावर जायचं आणि उंजळीनं पाणी पिऊन दाखवावं. म्हणजे आज कुठून कुठंपर्यंत आपला नदीचा प्रवास आणलाय आपण. बरोबर. येणाऱ्या काळात असं येईल की नदीकाठावर आपल्याला मास्क लावून किंवा नाकाला रुमाल लावून नदीकाठावर फिरायची वेळ. आत्ता पण ती परिस्थिती आहे बऱ्याच ठिकाणी. बरोबर. मग तर ही कुठंतरी आपल्याला नदीला वाचवलं पाहिजे. आणि एक गोष्ट आहे की ज्या नदीमुळं आपण जिवंत आहे, ज्या नदीचं पाणी पितोय, तिच्याच मुळावर आपण का उठलोय, हे लोकांनी आत्मचिंतन करावं. की पाणी पिताना एवढाच विचार करावा की ह्या कृष्णेचं आपण पाणी पितोय. ही एवढी जरी गोष्ट लोकांनी लक्षात घेतली तर नदीकाठचं घाण करणे किंवा एक धर्माच्या नावाखाली, देवदेवतांच्या नावाखाली कुठंतरी नदीच्या पात्रामध्ये आपण नदीची वाताहत करतोय, हे कुठंतरी लोकांना त्याचं कुठंतरी जाणीव निर्माण होईल. त्यामुळे मला सांगायचं आहे की योग्य त्या ठिकाणी फोटो असतील, मूर्ती असतील, त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावा. आणि ह्या आपल्याकडून काचा टाकले जातात. जी पोहणारे आपले आज खेळाडू आहेत की पोहणारी मुलं आहेत, त्यांच्या पायाला जखमा झालेल्या आहेत, त्यांच्या अंगावर जखमा झालेल्या आहेत. म्हणजे आपल्या मुलांच्यावर जीवावर आपण कुठेतरी उठतोय. आपण करत असताना भान कुठंतरी एक सांगलीकरांना, ते कृष्णामाईच्या काठच्या नागरिकांना असलं पाहिजे की आपण काय करतोय. त्यामुळं मला सगळ्यांना विनंती आहे की आपण आपल्या कृष्णा नदीचं पाणी पितोय आणि तिला वाचवण्यासाठी आपल्याकडून एक सजग नागरिक म्हणून आपण प्रयत्न करावेत. बरोबर आहे. आता 1 वर्ष पूर्ण होतं आहे जयतु कृष्णेला. तर 1 जूनला तुम्ही काय कार्यक्रम किंवा मागच्या वेळेस जसं मोर्चे वगैरे काढले होते त्याप्रमाणे तुमचं काय नियोजन आहे? जर असेल तर तुम्ही इथं इन्व्हाइट करू शकता. कसं की मला सांगायचं की तो मोर्चा हा नव्हता की एक नागरिकांनी कृष्णा नदीसाठी एकत्र जमलेला तो एक भाग होता की लोकांना अवेअरनेस, म्हणजे कृष्णामाई जनजागृती रॅली होती ती. आणि ह्यावेळी पण काय की वर्षपूर्ती होते आणि 1 वर्षभरामध्ये ह्या जयतु कृष्ण अभियान सुरू केलं आणि ते हवेत गेलं असं न होता या वर्षभरामध्ये एक कृष्णामाईचे सुपुत्र म्हणून सर्व घटकांनी काय काय प्रयत्न केले, ते कुठंपर्यंत आलं, ह्याच्यावरती एक विचारमंथन व्हावं म्हणून ह्या दिवशी एकत्र येण्याचं मी आवाहन करतो. की रविवारी 31 मेला सकाळी 7:30 वाजता सांगलीच्या सरकारी घाटावरती सर्व सांगलीकरांनी कृष्णामाईच्या सुपुत्रांनी एकत्र यावं. मागच्या वर्षभरामध्ये आपण जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर ज्या पाठपुरावा झाला, प्लस जे वेगवेगळे आपण जनजागृती कार्यक्रम घेतले त्याच्यावरती माहिती दिली जाईल. व येणाऱ्या वर्षभरामध्ये आपण आणखी काय प्रभावीपणे काम करू शकतो याची सूचना आपण सांगलीकरांकडून ऐकून घेऊ. म्हणून हा आपल्याला या दिवशी एकत्र यायचं आहे. नक्कीच तुमच्या आव्हानाला मान ठेवून बरेच लोक येतील तिथं सांगलीला. आणि मी असं ऐकलं आहे की बरेच अधिकारी पण तिथं त्या दिवशी जमा होणार आहेत. तर बरेच जण येतील ही अपेक्षा आहे.
आणि तुम्हाला पुढच्या तुमच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जय तू कृष्णेचं असंच काम चालू राहू आणि जे तुम्ही मुख्यमंत्र्यांजवळ प्रस्ताव ठेवला आहे ते लवकरात लवकर ग्राउंड लेवलला काम सुरू व्हावं हीच अपेक्षा. धन्यवाद.